आज या ठिकाणी यायचं कारण म्हणजे बायर सीड्स कंपनीनं चेनेगाव येथील शेतकऱ्यांना मक्याचे सीडचे प्लॉट दिले होते. त्यांनी सांगितलं होतं एकरी 40 क्विंटल उत्पादन येणार आहे आणि 3,500 रुपये पर क्विंटल तुम्हाला भाव राहील. म्हणजे खऱ्या अर्थानं 1.5 लाख रुपये एका एकराला तुम्हाला उत्पादन होईल आणि 2 एकर जर मका असली तर 3 लाखाचं तुम्हाला उत्पादन होईल. आणि नाही जर उत्पन्न आलं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये भरपाई करून देऊ, एकरी 1.5 लाख प्रमाणे भरपाई करून देऊ, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवला, कारण ऑर्गनाइज भागातलेच होते. आणि त्यांनी ज्यावेळेस प्लॉट दिले आम्ही प्रत्यक्ष लागवड केली. लागवड केल्यानंतर तुरे काढायचं काम केलं. हे जे तुरे, याला तुरे नाही आता, तुरे काढायचे ते पोलन करावं लागतं. सकाळी 6ला आम्ही पोलन केलं, त्याला 6 डोस खताचे टाकले, 6 फवारण्या केल्या आळीसाठी आणि पाणी भरलं. असं करून सुद्धा एकाही मक्याच्या कणसाला दाणे भरल्याने आपण पाहू शकता. त्या ठिकाणी हे बघा, सगळे एकाही शेतकऱ्याच्या वावरात मकाला कणसाला दाणे आले नाही. आणि आमचं आतोनात नुकसान झालेलं आहे. कंपनीनं आम्हाला एकरी 1 लाख रुपये प्रमाणे भरपाई द्यावी आणि या कृषी विभागानं या बोगस बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी. जर त्या ठिकाणी कंपनीनं नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही निवेदन दिलेलं आहे. कृषी अधीक्षक साहेबाला दिलं, कलेक्टर साहेबाला दिलं. जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर 7 तारखेला आम्ही ज्या मक्याच्या शेतानं आम्हाला उपासमारीची पाळी आणली, आमची अर्थव्यवस्था कोडमळीच नेली, मुलीबाळीचे लग्न होत नाहीये, त्यांना परिस्थिती बिकट असताना ज्या मक्यानं हे आमच्यावर दिवस आणले त्याच मक्याच्या प्लॉटमध्ये विष प्राशन करून आम्ही त्या ठिकाणी त्याग करणार आहे.